श्री गणेशाय नमः. श्री गुरुदेव दत्त. तर नमस्कार मंडळी. मागील अध्यायामध्ये आपण श्री गुरूंचे महत्त्व, त्यांच्या अवताराचे प्रयोजन आणि भक्तांच्या कल्याणासाठी गुरूंची भूमिका याबद्दल जाणून घेतले. आता आपण श्री गुरुचरित्रातील 4थ्या अध्यायाचा कथासार समजून घेणार आहोत. तर या अध्यायामध्ये श्री गुरूंच्या दिव्य स्वरूपाचे आणि त्यांच्या सामर्थ्याचे वर्णन दिसते. गुरु हे केवळ आपल्याला ज्ञान देणारे नसतात, तर आपल्या जीवनातील अज्ञान, भीती आणि दुःख दूर करून योग्य मार्ग दाखवणारे असतात. त्यांच्या जीवनात गुरूंचे मार्गदर्शन असते. त्याला संकटाच्या काळातही आधार मिळतो. श्री गुरूंच्या चरणी श्रद्धा ठेवणाऱ्या भक्तासाठी गुरूंचे स्मरण हेच मोठे साधन आहे. मनुष्याच्या जीवनात सुख, दुःख, अडचणी आणि प्रत्येकाच्या अनेक प्रकारच्या परीक्षा येत असतात. अशा वेळी मनुष्य घाबरून जातो आणि आपला मार्ग विसरतो. परंतु गुरूंच्या शिकवणीवर विश्वास ठेवला तर मनाला धीर मिळतो आणि संकटातून बाहेर पडण्याचा मार्ग दिसू लागतो. या अध्यायातून आपल्याला गुरुसेवेचे महत्त्व समजते. गुरूंची सेवा म्हणजे केवळ त्यांच्या जवळ राहणे नव्हे, तर त्यांच्या शिकवणीप्रमाणे जीवन जगणे होय. सत्य बोलणे, चांगले आचरण ठेवणे, गरजू व्यक्तीला मदत करणे, मनात अहंकार न ठेवता आणि ईश्वराचे स्मरण करणे ही सुद्धा गुरुसेवाच आहे. श्री गुरु भक्तांच्या मनातील भावना जाणतात. भक्ताने मनापासून श्रद्धा ठेवली आणि योग्य मार्गावर चालवण्याचा प्रयत्न केला तर गुरुकृपा त्याला नक्कीच मिळते. गुरूंची कृपा मिळण्यासाठी मोठमोठ्या गोष्टीची आवश्यकता नसते. मन शुद्ध असणे आणि श्रद्धा खरी असणे महत्त्वाचे असते. या अध्यायाचा आणखी एक सुंदर संदेश म्हणजे संकट आले म्हणून श्रद्धा सोडू नये. अनेक वेळा आपल्याला वाटते की आपल्यावर एवढी संकटे का आली, पण त्या संकटातूनही आपल्याला काहीतरी शिकण्याची संधी मिळते. गुरु आपल्याला त्या परिस्थितीतून योग्य मार्ग दाखवतात. म्हणूनच भक्ताने संकटाच्या वेळी घाबरून न जाता गुरूंचे स्मरण करावे, मन शांत ठेवावे आणि आपले चांगले कर्म प्रामाणिकपणे करत राहावे. गुरुवर विश्वास ठेवून केलेली साधना आणि नामस्मरण मनाला शक्ती देते. तर 4था अध्याय आपल्याला सांगतो की गुरूंच्या चरणी श्रद्धा ठेवली, त्यांच्या शिकवणीचा स्वीकार केला आणि सदाचाराने जीवन जगले तर मनुष्याच्या जीवनाला योग्य दिशा मिळते. गुरूंचे आशीर्वाद हे भक्तासाठी सर्वात मोठे बळ असते. आपणही आपल्या जीवनात कितीही अडचणी आल्या तरी निराश होऊ नये. श्री गुरूंचे स्मरण करावे, चांगले कर्म करत राहावे आणि मनात श्रद्धा व सबुरी ठेवावी. कारण गुरूंचे मार्गदर्शन आपल्याला अंधारातून प्रकाशाकडे घेऊन जाते. अशा प्रकारे श्री गुरुचरित्रांचा 4था अध्याय आपल्याला गुरुभक्ती, श्रद्धा, सबुरी, सेवा आणि सदाचार यांचा सुंदर संदेश देतो. चला आपणही मनापासून प्रार्थना करूया. हे श्री गुरुदेव दत्त, आमच्या मनातील अज्ञान दूर करा, आम्हाला योग्य मार्ग दाखवा, चांगले कर्म करण्याची बुद्धी द्या आणि आपल्या चरणी आमची श्रद्धा सदैव कायम ठेवा. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.